लग्नानंतर होईलच प्रेम. मालिकेचा आजचा भाग खरंच खूप छान आहे प्रेक्षकांनो. आणि आपल्या जीवाने नंदिनीसाठी इतकी छान कविता केली आहे ना, तुम्ही नक्की ऐका. खरं तर तुम्ही आवर्जून ऐकावी असंच वाटतंय. नंदिनीला घरी बोलवण्यासाठी आता जीवाने एक युक्ती योजले. एक असं सोंग केलं आहे ना, मानिनी आणि विक्रम पण साथ देत आहेत. आणि आपल्या काव्याने म्हणजे माजिनीने तिच्या बोक्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट पाठवलं आहे. आणि त्यातच वसुआत्या आणि रम्या जे मध्ये नाक खूप असतात ना, अतिशहाणपणा करतात, त्यांच्या चोंबडेपणा त्यांनाच नडलाय. विक्रमने जीवा काव्याचे फोटोज नक्की सगळ्यांसमोर आले कुठून, या गोष्टीच्या शोधकार्याला सुरुवात केली. म्हणजे आता वसुआत्या आणि रम्याचं काही खरं नाही आहे. आता जीवासाठी नंदिनी धावत येते का, आणि काव्याच्या एका शब्दासाठी तिचा तो आर्किटेक्ट बोक्या ते गिफ्ट स्वीकारतोय का, नक्की काय घडेल पाहूयात ना. त्यासाठी भाग शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जीवाने सोशल मीडिया अकाउंटवरती जे काही फोटोज टाकले आहेत ते नंदिनी पाहत असते. सोबतच त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. तिला लग्नादिवशीचा तो प्रसंग आठवतो की जेव्हा जीवा तिला वाचवायला आला होता. त्याने तिच्या केसात गजरा मारला होता. जेव्हा दीपकने नंदिनीवरती जीव घेणा हल्ला केला होता तेव्हा जीवाने किती काळजी घेतली होती. सोबतच तिच्यासोबत पाणीपुरीसुद्धा एन्जॉय केले होते. आणि तेव्हापासूनच जीवा पाणीपुरीचा शौकीन झाला. आणि पाहता पाहता अचानकच त्या दोघांचा वटपौर्णिमे दिवशीचा जो फोटो आहे तो अचानकच नंदिनीकडून लाईक होतो. आणि नंदिनी असं रिॲक्ट करते की जसं काही तिने खूप मोठा गुन्हाच केलाय. अरे नाही, हे काय झालं माझ्या हातून, मला हा फोटो लाईक करायचा नव्हता. अरे देवा, काय घडलं हे, इतकी पॅनिक होते ना ती. इकडे आपला पठ्ठ्या जीवा आता रूमभर त्याचं नंदिनीचं फोटोज लावणं चालू असतं. त्या फोटोवरून प्रेमाने हात फिरवत असतो. अचानकच त्याचा फोन वाजतो. जेव्हा तो फोनचं नोटिफिकेशन चेक करतो की नंदिनीने त्यांचा एकत्र फोटो जो आहे तो लाईक केला आहे. आणि जीवाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. विचार करतो की काय, नंदिनीने फोटो लाईक केला आहे म्हणजे ते आमच्या नात्याबद्दल विचार करते आहे. त्याला आता आनंद साजरा करायला आभाळसुद्धा ठेंगणं पडतं. इतका जीवा खुश होऊन जातो. आनंदाने तो इतका प्रचंड भारावून गेलेला असतो की जे नंदिनीचे बाकीचे फोटोज आहे तो हवेत फिरकावतो. आणि एकटाच आपलं जॅकेट घेऊन त्याच्याचसोबत नाचत असतो. तो काय करतोय, कसा वागतोय, त्याचं त्यालाही भान उरत नाही. त्यानंतर जेव्हा त्याचं लक्ष डान्स करताना नंदिनीच्या फोटोकडे जातं, आता तो जॅकेट बाजूला ठेवतो आणि नंदिनीचा फोटो हाती घेतो. तिच्याकडे पाहतच म्हणजेच त्या फोटोकडे पाहतच जेव्हा आनंदाने पागडत असतो, नाचत असतो. त्याला तो प्रसंगही आठवतो की जेव्हा पावसाच्या वेळी दोघे अडकून पडले होते. अचानक विजेचा कडकडाट झाला आणि नंदिनी त्याला बिलगली होती. जेव्हा तो फोटो आपल्या उराशी कवटाळून धरतो तेव्हा त्याला आठवतो ते म्हणजे जीवाला पहिलं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं आणि त्याने आनंदाने नंदिनीला मिठी मारली होती. फोटोकडे पाहत तो आपला आनंद व्यक्त करतो. थँक्यू नंदिनी, माझ्यासाठी तू इतकं जरी केलंस ना तरी पुरेसं आहे. आणि तो फ्लाईंग किस देतो. आता त्याला सुचतं नंदिनीला फोन करायचं. पण इकडे नंदिनी म्हणजे इतकं रिॲक्ट होते ना या गोष्टीवरती. खरंच हा प्रेक्षकांनो, जसं काही आपल्या हातून खूपच मोठा गुन्हा घडला आहे असंच वागत असते ती. मनातच तिचं बोलणं सुरू होतं. समज गैरसमजाचे खेळच तर नको आहेत मला आयुष्यातून. मी त्यांना ब्लॉक तर केलंच आहे, पण आता इथे सुद्धा करते. नकोच ते नसते मोह आणि पुन्हा पुन्हा एकमेकांच्या आयुष्यात टोकावणं. नंदिनी क्षणाचाही विलंब न करता पटकन जीवाला डायरेक्ट ब्लॉकच करून टाकते. आता तिकडे आपला जीवा किती मस्त एन्जॉय करत होता. काय गं हे नंदिनी, बिचाऱ्याच्या आनंदावरती विरजण टाकल्याचा. आता तो विचार करतो की आणखीन कोणत्या फोटोला लाईक केलंयस का तू, बघतो हा. आणि जेव्हा तो आपला फोन चेक करतो नंदिनीचं प्रोफाईलच त्याला दिसत नाही. बाकीचे प्रोफाईल्स दिसत आहेत, मग नंदिनीचं का दिसत नाही आहे. आणि बिचाराचा मूड हाफ होतो हा. कारण त्याला कळून चुकतं ना की नंदिनीने त्याला ब्लॉक केलं आहे. काय गं हे नंदिनी, अशी कशी आहेस तू, आत्ता फोटोला लाईक करतेस, आत्ता लगेच ब्लॉक करतेस, काय यार. बिचारा जीवा एका क्षणात कोमेजून जातो. पण जीवा या एका गोष्टीने हिरमुसून बसत नाही हा, किंवा हारही मानत नाही. हे बघ,
मी प्रयत्न करणं सोडणार नाही आहे चक्काचक बाई. कॉल करू तुला? लगेच करतो. जेव्हा नंदिनीचा फोन वाजतो, आता पसारेवाला नाव ऐकत बघता क्षणी तिच्या डोक्यात तिडीक जाते. फोन उचलते आणि डायरेक्ट आपल्या जीवाला धमक्या. का उगाचच सतत कॉल करून त्रास देत आहे? मी सोशल मीडियावरती तुम्हाला ब्लॉक केलं आहे. म्हणजे तुमच्याशी बोलायची माझी इच्छाच नाही आहे. कळत नाही आहे का तुम्हाला? जीवा मुद्दाम कसा डिवचतोय हा बघा. कळतं ना चकाचक बाई. पण त्याआधी तू आपला फोटो लाईक केला आहेस. लाईकच्या हार्टमध्ये ना चकाचक बाई मला तुझं हार्ट दिसतं आणि जाणवलं की आपलं हार्ट टू हार्ट कनेक्शन आहे. आता हा तिकडून फ्लर्ट करतो आहे म्हणून नंदिनी जास्तच भडकते हा. ती त्याला विचारते, झालं तुमचं? मी बोलू? त्यावरही जीवा काय म्हणतो बघा, बोल ना चकाचक बाई, तू मनसोक्त बोल आणि मी मनसोक्त ऐकत राहतो. नंदिनी रागातच सांगते की हे बघा, त्याचे फोटोचं जे काही झालं, लाईक झाला माझ्याकडनं फोटो, ते काय मी ठरवून केलं नव्हतं, चुकून झालं ते. त्यावर जीवा म्हणतो की होऊ देत ना चूक चकाचक बाई. अगं चुका माणसांकडूनच होतात आणि माणसाने समोरून स्वतःहून मोठ्या मनाने माफ करणं यालाच तर माणुसकी म्हणतात. नक्कीच हे वाक्य तो मुद्दामच बोललाय आणि मला नाही वाटत की तू आपला फोटो लाईक करून कोणती मोठी चूक केली आहेस. नंदिनीच्या मनात नक्की काय चाललंय ते जीवाने बरोबर हेरलेलं असतं. तो मुद्दामच विचारतो की मला सांग चकाचक बाई, तुला माझी आठवण येत नाही? आठवण येते म्हणूनच तर आपले फोटोज पाहत होतेस ना, आणि तिथे चुकून तुझ्याकडून फोटो लाईक झाला हो ना. तारे वारे पसारे मांडून बसलो होतो, सावरणे आणि आवरणे माझ्या तुझ्यामध्ये. दिलेले 5 गजरे आता गंधाळलेले आणि वडाभोवती फेरे माझ्या तुझ्यामध्ये. जीवाच्या कवितेच्या प्रत्येक लाईनी जणू नंदिनीच्या काळजावरती घाव घालतात. आता नंदिनी भलतीच भडकते. बस बस, मला आता हे सगळं ऐकायचं नाही आहे. जीवा विचारतो की का? अजूनही मला विसरलेली नाही आहे? अजूनही तू माझ्यावरती मनसोक्त प्रेम करते? अजूनही तितकाच तुझा माझ्यावरती जीव चढलाय? अजूनही माझं नाव घेतलं की श्वास अडकतो? नंदिनीला भलताच राग येतो आणि रागातच ती फोन ठेवून देते आणि फक्त ठेवतच नाही तर बंदही करून टाकते. आता जीवाला या पठ्ठ्याला सुद्धा चांगलंच माहिती आहे, कारण हा असंच बोलत राहिला तर नंदिनीच्या मनातलं प्रेम तो जागा करेल आणि नंदिनीला ते नको आहे. सध्या तरी राग आहे ना तिचा त्याच्यावरती, थोडीशी रुसली आहे, पण 100% जीवा तिला मनवणार याची खात्री. जीवा पुन्हा नंदिनीशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो पण होतच नाही. फोन स्विच ऑफ. मला माहिती आहे चकाचक बाई, तुझ्या मनात माझ्याविषयी खूप प्रेम आहे आणि ते तू मान्य करत नाही आहेस. मी असं काहीतरी करेन उद्या की तू आपलं प्रेम मान्य करशील. काय सुंदर कविता केली होती ना आपण आपल्या प्रेमावरती. एक टॅटू काढला होता कधी काळी आणि आता एक मेहंदी उरली बघ माझ्या तुझ्यामध्ये. 7 वचने 7 जन्म बांधून घेऊ, लग्नानंतर होईलच की प्रेम माझ्या तुझ्यामध्ये. त्यानंतर रात्रीच्या वेळी मानिनी किचनमध्ये स्वयंपाक करत असते, पण त्याच क्षणी तिच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. ऊर भरून येतो. का माहिती आहे? कारण तिला तिच्या दोन्ही सुनांची आठवण येते. नंदिनीसोबत किचनमध्ये घालवलेला वेळ, बोललेलं बोलणं ते सगळं आठवतं. त्यानंतर पार्थला काय हवं नको ते बघणारी काव्या आणि पार्थला कशा प्रकारचं जेवण आवडतं ते मानिनीकडून जाणून घेऊन, तिच्याकडून माहिती घेऊन पार्थसाठी जेवण बनवणारी काव्यासुद्धा आठवते. अचानकच विक्रम येतो आणि मानिनीच्या मनात जे काही दुःख साठलं आहे ते त्याला जाणवतं. मानिनी सुरुवातीला हसते पण दुसऱ्याच सेकंदाला तिला रडू कोसळतं. विक्रम तिला जवळ घेतात, समजावतात की मानिनी नको रडूस. मानिनी हे बघ अगं नको रडूस, मला माहिती आहे अगं तुमचं हे किचनमध्ये चहा करणं, जेवणाचं प्लॅनिंग करणं, आम्हा पुरुषांबद्दल गॉसिप करायचं. विक्रमचं बोलणं ऐकूनच मानिनीला हसू फुटतं. माहिती आहे मला की तुला तुझ्या सुनांची खूपच आठवण येते. हे बघ खरंच नको रडायचं अगं, मला माहिती आहे ना तुला तुझ्या मैत्रिणींची आठवण येते. मानिनी सांगते की खूप. इथे मी आणि नंदिनी नाश्ता करताना
दिवसभराचा बेत काय बनवायचा याबद्दल बोलायचो. सुरुवातीला घरातल्यांना काय आवडतं काय नाही हे मी तिला सांगायचे आणि नंतर नंदिनीला सगळ्यांच्या आवडीनिवडी कळायला लागल्या आणि मग काय, काव्यसुद्धा इथे येऊन मला मदत करायला लागली. ती आपली अश्रू पुसतच हे सगळं बोलते. मानिनीला इतकं वाईट वाटतं, मनात तिच्या काय दुःख आहे, काय खळबळ माजली आहे. ती विक्रमशी बोलते. पहिल्यांदाच काव्याने इथे माझ्याकडून शिकून पार्थसाठी खिचडी बनवली होती. पहिल्यांदाच त्याच्यासाठीच तिने श्रीखंड बनवलं होतं. आमच्या तिघींची मैत्री कशी आहे, आम्ही काय बोलतो, हे सगळं त्या स्वयंपाकघराने पाहिलं आहे. आज त्या दोघी नाही आहेत ना, तर हे स्वयंपाकघर मलाही ओळख दाखवत नाही आहे आणि त्या दोघांनाही हसू येतं. तेव्हाच मानिनीला रडू येतं. आता विक्रम तिची समजूत घालतात की हो मानिनी, होणार होणार, सगळं तुझ्या मनासारखं होणार. आणि काय गं मानिनी, दरवेळेसच कधी मी खचून गेलो एखाद्या वादळाने तर तुझी मुळं अशी खोल घट्ट रुतलेली असतात. अगं तू अशी हार मानू नकोस ग. हे बघ, तुझं हार मानणं माझ्यासाठी सगळ्यात मोठी हार असेल. तेव्हा मानिनी शब्द देते की ती खचून नाही जाणार. खरं तर विक्रमने मानिनीच्या चेहऱ्यावरचं हसू जे हरवलंय ते परत आणलेलं असतं. मला खात्री आहे तुझ्या सुना लवकरच नक्की परत येणार. अगं बघ तू, आपण आनंदाने पुन्हा त्यांचा गृहप्रवेश करू. हो, हे सगळं नक्की होणार. पुढे विक्रम सांगतात की अगं बघ ना, जीवा आणि काव्या किती गुंतलेत पार्थ आणि नंदिनीमध्ये. आणि पार्थ नंदिनीसुद्धा खूप प्रेम करतात यांच्यावरती. अगं त्यांच्या डोळ्यातच दिसतं. नाही म्हणजे बाकीचे कोणी काहीही बोलू देत, कारण ती पण माणसं आहेत ना गं, कोणी संत वगैरे नाही आहे. भावना आहेत त्यांना. म्हणजे लोक उगाचच त्यांच्याबद्दल बोलतात की त्यांनी फार जास्त ताणून धरू नये, पटकन माफ करून टाकावं. पण असं नसतं ना होत. कारण जो माणूस झोकून देऊन प्रेम करतो ना निस्वार्थपणे, त्याच्या या गोष्टी अत्यंत जिव्हारी लागतात गं. होईल, सगळं नीट होईल, थोडा वेळ लागेल. तेव्हा मानिनी म्हणते की हो, सगळं नीटच होईल, थोडा वेळ लागेल खरं आहे. आणि खरंच त्यांनी त्यांचा वेळ घ्यावा. सुरुवातीला जीवाने काही कमी त्रास दिला आहे का नंदिनीला? आणि काव्या सुरुवातीला बघितलं ना किती चिडचिड करत होती. पार्थने सहन केलंच ना. आता त्यांनाही कळू देत की प्रत्येक माणूस वेगळा असतो. आता संसाराचं चक्र हे सतत फिरत असतं ना हो. म्हणजे सुरुवातीला जीवा काव्य जिथे होते तिथे आता पार्थ नंदिनी उभे आहेत. आणि मला खात्री आहे की सगळं नीटच होणार आहे. तोपर्यंत काय, मी माझ्या दोन्ही लेकींना मिस करत राहीन. तेव्हा विक्रमलाही खूप हसू येतं. मानिनीसोबत आनंद साजरा करत हसत विक्रम म्हणतो की अगदी बरोबर बोलतेस तू. पुढे विक्रम मानिनीला सांगतो की काय आहे ना, आपल्या दोन्ही लेकींनी घर जरी सोडलेलं असलं ना, तरी या घराने त्यांना सोडलेलं नाही आहे. हे बघ, मला सकाळीच सुनबाई 2चा मेसेज आला आहे बघ. तो दाखवतो की बाबा सकाळच्या गोळ्या वेळेवरती घेतल्यात का. मानिनी विचारते की तुम्ही नंदिनीचं नाव सुनबाई 2 टाकलंय, असं कोण करतं? विक्रम म्हणतो की म्हणजे अगं देशमुखांचा पॅटर्नच आहे तो. सूनबाई 1ने तर डायरेक्ट मला कॉलच केला होता. मला म्हणाली मांजर बोक्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट पाठवतोय. बघा हां बाबा, आता बोक्याची रिॲक्शन काय ते बघा, सरप्राईज त्याला दाखवा आणि मग मला सांगा. मानिनीला इतकं हसू येतं. तुला सांगू ना मानिनी, अगं संसारामध्ये गोष्टी कितीही ताणल्या तरी त्यांचं ते नक्की सांभाळून घेणार आहेत. बरं चला, नाही म्हणजे सासूबाईच्या भूमिकेतून आता ब्रेक घेतलाच आहे, तर विक्रमची बायको म्हणून सांगा की तुम्ही नाश्त्याला काय बनवणार आहात. विक्रमचं बोलणं ऐकून पुन्हा तिला खूप हसू येतं. आणि बरं झालं विक्रम वेळेवरती आले, कारण मानिनी रडतच बसली असती. किती छान समजवलं. आणि फक्त समजवलंच नाही विक्रमने, तर तिच्या चेहऱ्यावरती हसूही आणलं. तरीच म्हटलं की आत्याबाई अजून कशा दिसल्या नाही आहेत. मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसले असताना चक्क रम्या तिच्यासाठी बर्गर घेऊन येते.
आत्याबाई विचारते, बर्गर? तू चक्क बर्गर घेऊन आली आहेस माझ्यासाठी? तेव्हा रम्या तिच्या हाती बर्गरची प्लेट सोपवत म्हणते की एन्जॉय इट बेबे. आता तिला एक फटका देत आत्या विचारते की तू मला पेप्स म्हणतेस? अगं आई आहे मी तुझी. रम्या घट्ट मिठी मारत म्हणते की हो, तू माझी लाडकी आई आहेस, म्हणून आजपासून मी तुला पेप्स म्हणणार. तुझी आनंदाची टाकी अशी ओव्हरफ्लो होताना दिसतेय. बरं मला सांग की हे स्पेशल बर्गर तुझ्या स्पेशल आईसाठी इतकं स्पेशल म्हणून का आणलं? रम्या आनंदाने सांगते की आज मी आणि पार्थ ते गच्चीवरती एकत्र वॉक केलं आहे, त्यातच ती खुश आहे. त्याच्यासोबत वॉक करून झाल्यानंतर तू इथे बर्गर खात बसली आहेस. पुन्हा एक धपाटा पडतोच रम्याला. आता रम्या सांगते की पहाटे मी लवकर उठून ना पार्थच्या रूमकडे गेले होते. दरवाजा सहज असा लोटला होता. दरवाजा उघडून बघते तर काय, वसवात्या विचारते की पार्थ असा रडत बसला होता. रम्या चिडून म्हणते, नाही काही. वसवात्या म्हणते की बरं ठीक आहे, मग पुढचं सांग. तेव्हा रम्या म्हणते, मी अख्खं घरभर पार्थला शोधलं आणि तुला माहिती आहे पार्थ कुठे होता? वसवात्या म्हणते, गच्चीवर. रम्या शॉकमध्ये, तुला कसं माहिती? तेव्हा पुन्हा एक रट्टा लावते ती, पावळट आहेस का तू? अगं मगाच म्हणालीस ना तू की पार्थसोबत तू गच्चीवर वॉक केलंस, मग पार्थ कुठे असणार? रम्या तो बर्गर आण इकडे, तू ना बदामच खा. रम्या वसवात्याकडून तो बर्गर जो आहे हिसकावूनच घेते. आता ती लगेच मस्का मारते, सॉरी रम्या. तेव्हा ती रम्या आहे ना, ती स्वतःच वसवात्याला बर्गरचा घास भरवते. वसवात्या इतकी एक्साइटमेंटमध्ये लगेच ती विचारते की मग पुढे काय झालं? तू गच्चीवरती गेलीस. तेव्हा रम्या सांगते की हो, पण माझं नीट ऐकून घ्यायचं आधी सगळं. आता हिचे नखरे वेगळेच चालू आहेत. रम्याला वसवात्या म्हणते की हो ग, सांग तर तू. मी ना असं केले, पार्थ एकटाच उभा होता, म्हणजे त्याच्या झोनमध्येच उभा होता. मग माझा हात काव्याने पिरगाळला होता ना, मग तो दुखतोय आई गो, अशी मी फक्त नाटकंच केली. आनंदाने ती इतकं भरभरून सांगत असते ना की त्याने काय केलं माहिती आहे? माझा हात असा हळूवार हातात घेतला आणि माझ्या हाताच्या एक्सरसाइज करून घेतल्या. आई तुला यावरून लक्षात येत आहे का की पार्थला माझ्या हाताची काळजी वाटली, माझी काळजी वाटली. रम्या खरंच बावळट आहे. वसू आत्या म्हणते ना, अगदी तसं हिला बदाम खायचीच गरज आहे. बिचारा पार्थ कोणत्या सिच्युएशनमधून जाते आणि हे काय अर्थ काढते. आता ना फक्त काळजीचं रूपांतर आहे ना, ते मला प्रेमात काढायचं आहे की मग झालं. रम्या भलतीच स्वप्न रंगवते या प्रेक्षकांनो. वसू आत्या लगेचच फुकटचे सल्ले चालू करते. रम्या तू हे करशीलच, अगं पण ती मांजर ती येईल ना आडवी. हे बघ रम्या, तुला ना जास्त सांभाळून राहायची गरज आहे. ती मांजर काल आली तुझ्या आणि पार्थच्या मध्ये, म्हणजे तू त्या दोघांच्या मध्ये येतेस म्हणून तुझा हात काय पिरगाळला. खरं सांगू का रम्या, मला ना हल्ली तुझी खूप भीती वाटते. आता रम्या ताडकन उठते आणि ती म्हणते की नाही आई, आपण अजिबात घाबरायचं नाही आहे. आपण जर घाबरत राहिलो नाही तर ती आपल्याला आणखीन घाबरवेल. स्वतःला बोक्याची मांजर समजते ना ती काव्या. ती जर मांजर असेल ना तर ही रम्या वाघीण आहे, वाघीण. आता तिच्या फ्लोमध्ये बोलते ती, पण रम्या अगं वाघिणीची पण कधी कधी शिकार होते. आता तू बघतच राहा आई, मी त्या काव्याला या घरात येऊच देणार नाही. मी वॉचमॅनला सुद्धा तसं सांगून ठेवले. आणि आई तू ना मामाकडे विषय काढ आता, पार्थच्या डिवोर्सचा आणि माझ्या पार्थच्या लग्नाचा. आता पुन्हा एक रट्टा पडतोच तिच्या पाठीत. उतावळी नवरी. रम्या काही करायचे नाही आहे आपल्याला. रम्या आपल्याला पुढे असं काहीतरी करावं लागेल ना की या चौघांचं नातंच तुटलं पाहिजे. वर्षाचा शेवट या चौघांचं नातं तुटूनच चालाय, पण वर्षाची सुरुवात ही तुझं आणि पार्थचं लग्न होण्यापासूनच झाली पाहिजे. वसवात मूर्ख आहे का थोडी, का डोक्यावर पडले? कशाला उगाचच त्या रम्याच्या डोक्यात
भलतीच स्वप्न रंगवते ही. जाऊ देत, भाग संपतोय, पुढे बघूयात. नंदिनी परत यावी म्हणून आता जीवाचं भलतंच सोंग चालू आहे. मुद्दाम आजारी असल्याचं नाटक करतो आणि मानिनीला नंदिनीशी बोलण्यासाठी पुढे करतो. मानिनी सांगते की जीवाची तब्येत थोडी ठीक नाही आहे ग, तू येतेस का इथे प्लीज. समोरून जीवा बघा कशा खानाखुना करतोय. तेव्हा नंदिनी म्हणते की हो, मी येणारच आहे, कारण जीवाशी मला बोलायचंच होतं. आता 5साठी काव्याने एक सरप्राईज पाठवलं आहे. डिलिव्हरी बॉय समोर उभा राहताच पार्थ म्हणतो, मी कोणतंच पार्सल डिलिव्हरी काहीच मागवलं नाही आहे. काव्याचा तिकडून कॉल येतो. काव्या म्हणते की डिलिव्हरी बॉय बनून तुम्ही माझ्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन आला होतात. आता ही माझ्याकडची आहे, एकदा खाऊन बघा तरी. वसुआत्या आणि रम्या नको तिथे अतिशहाणपणा करतात आणि तो त्यांनाच नडतो. इथे सुद्धा उगेच मध्ये बोलायला जातात आणि विक्रमचा ओरडा बसतो ह्यांना. तुम्हाला आमच्यामध्ये पडायची काहीच गरज नाही आहे. आणि तसाही या चौघांचा भूतकाळ जो आहे तो कळला ते बरंच झालं. पण मला एक कळत नाही की ते सगळे फोटोज नक्की तिथे आले कुठून. म्हणजे आता खऱ्या सूत्रधाराचं शोधकार्य चालू होणार आहे म्हणायचं. आणि याच्या मागे हात रम्या वसुआत्याचा कळता क्षणी घरचे नक्की काय पाऊल उचलतायत पाहणं मनोरंजकच ठरेल.